हॅलो, बोल यश. कोण यश? कोण बोलतंय? आवाज पण ओळखला नाहीस. दादा तू? कशी आहेस तू? दादा तू लग्नाला येणार आहेस ना? तेच सांगायला फोन केला. मी नाही येऊ शकणार. भीती वाटते मला. माझ्या येण्याने काहीतरी बिनसणार आणि त्याचा परिणाम तुला भोगावा लागणार. त्यापेक्षा मी दूर आहे तोच बरं. दादा पण हॅलो. माझ्या आयुष्यात नक्की काय चाललंय मला खरंच काही कळत नाहीये. आधी मला हे लग्न करायचंच नव्हतं, मग परी तयार झाली म्हणून, आणि आता सगळे खुश आहे तर मला का आनंद नाही वाटत आहे. आधी यश नाही म्हणाला, आता दादा पण यायला नाही म्हणतोय. असं का घडतंय? का आज मला इतकं अस्वस्थ वाटतंय? हा, तू निघतोयस ना? अजिबात नाही. म्हणजे एअरपोर्टला येतोयस ना? सॉरी बॉस, पण मी आत्ता आपल्या ऑफिसमध्ये. मस्करी बस झाली. तू येणार नाहीस माझ्याबरोबर दुबईला? या विषयावरती आपलं ऑलरेडी बोलून झालेलं आहे. मी कुठेही येणार नाहीये. समीर, मी तुझी वाट बघतोय. लवकर ये एअरपोर्टला. ओके? त्याचा काही उपयोग होणार नाही. मी येणार नाहीये. मग फोन का केला होतास? मी फोन एवढ्या करता केला होता की तुझा विचार तर बदलला नाही ना, हे मला जाणून घ्यायचं होतं. तो आता बदलणार नाही. ठीक आहे, शुभेच्छा. शुभेच्छा म्हणजे? समीर, हे बघ, मस्करी बस झाली. तू एअरपोर्टला आत्ताच्या आत्ता येतोयस. वी आर गोइंग टुगेदर. तू मला प्रॉमिस केलंय समीर की काही झालं तरी तू माझ्याबरोबर नेहमी असशील. हो, मी कमिट केलं होतं यश, पण मी ही कमिटमेंट त्या यशला दिली होती जो धाडसी होता, जबाबदारी घेऊन लोकांना भिडणारा होता, स्वतःच्या हिमतीवरती धाडसाने काहीतरी करणारा होता. सॉरी टू से दिस, पण आत्ताचा जो यश आहे ना, हा यश भित्रा आहे, घाबरट आहे. इतका घाबरट आहे ना की तो स्वतःच्या माणसांना, ज्यांच्यावरती त्याचं प्रेम आहे, त्यांना सोडून पळून चाललाय. इतका भित्रा आहे ना की त्याला स्वतःच्या फिलिंग्स एक्सप्रेस करायचं सुद्धा भान नाहीये. आणि या भित्रट, या घाबरट यशसाठी मला काही करायचं नाहीये. तू मला काही म्हणालास आणि किती जुन्या आठवणींचा उजाळा करून दिलास तरी मी तुझ्या बरोबर येणार नाही. आणि दिस इज फायनल. ठीक आहे, नको येऊस. माझाही आग्रह नाहीये. फाईन, हॅपी जर्नी, बाय. तुम्ही सांगितलेल्या सोसायटीमध्ये पोचलोय आम्ही, बरं का? बरं, आता एक काम करा, तिथे कोणाला पण विचारा नेहा कामतचं घर कुठे आहे. कोणी पण दाखवणार तुम्हाला. बरं, त्यांच्याशी बोलताना तुमच्याबद्दल सांगायचं ना? त्याच्या काहीच गरज नाही रे बाबा. हां, तुला तशा अगदीच अडचण आला ना तर परांजपे साहेब तिथे आहे, त्यांना स्वतःलाच विचारून घे ना तू. त्याच्या काय माहिती, मी तुला काहीतरी सांगणार, तू ते ऐकणार, सगळी गडबड होणार रे. त्याच्यापेक्षा तू स्वतःच खात्री करून घे ना. तू आजूबाजूला चौकशी कर. तुला प्रॉपर्टी आवडला तर मला फोन कर, आपण व्यवहाराचं काय असेल ते बोलून घेऊ. हां, बरं बरं, आधी आम्ही जागा बघतो. हां, ओके, बघ बघ. हां हां. बेटा, इथे नेहा कामत यांचं घर कुठे आहे? तुम्ही कोण आहात? अरे, हे तुझ्या आईच्या लग्नाला आले असतील, हो ना काका? आईचं लग्न? अहो खरंच, आज माझ्या आईचं लग्न आहे. तू काय बोलतेस? आम्हाला खरंच काही कळत नाहीये. आम्ही फक्त घर बघायला आलो आहे. तुम्हाला आमचं घर का बघायचंय? जर का ते आम्हाला आवडलं तर आम्ही ते विकत घेऊ. पण ते माझं घर आहे, मला ते विकायचं नाहीये. तू कोण आहेस? मी परी कामत. अहो,
आपण कुणाला दुसऱ्याला विचारू. बर. अहो, इथे नेहा कामत यांचं घर कुठे आहे? काय काम होतं तुमचं? अहो बोला ना, नेहाकडे काय काम होतं? आम्हाला त्यांचं घर विकत घ्यायचंय. काय काय चाललंय तुमचं परांजपे? मी काय केलं? मग तुमचं अजून लग्नही झालेलं नाहीये नेहा बरोबर आणि तुम्ही तिचं घर विकायला काढलं. तुम्हाला काही कळतं का? तुम्हाला एवढाही धीर धरवत नाही का? कोणी सांगितलं? मी सांगितलं काय? ते जोडपं दिसतंय का तिकडे? पटकन बघू नका हो. ते जे जोडपं आहे ना ते मगासपासून नेहाचं घर कुठे असं विचारतंय. त्यांना घर विकत घ्यायचंय तिचं. तुम्हाला काही कळतं का? ही गोष्ट जर कळली ना नेहाला तर काय होईल? एक मिनिट, मी असं काही सांगितलेलं नाहीये. थांबा ना, मी आत्ताच बोलतो. लगेच जाऊ नका हो. मी बघते ना तिथे काय ते. तुम्ही आज जा. मी बोलते, तू जा. तुम्ही नेहा कामातला भेटायला आलात का? हा, कोणी पाठवलं? पांड्या शेटने. ते म्हणाले तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि जागा बघून या. मग आम्ही सुद्धा त्वरित आलो. आमच्या मुलाचं लग्न ठरतंय ना, त्याच्यासाठी जागा बघतोय. अच्छा, पण ना तुमचं आज काम होऊ शकणार नाही हो. मी समजू शकते तुमचा प्रॉब्लेम, पण तुम्ही जिचं घर बघायला आलात ना त्या नेहाचं आज नेमकं लग्न आहे. एकदा का तिच्या सासरी म्हणजे पेरांजपेंच्या घरी ती गेली ना की मग काही प्रॉब्लेम नाही. मग आम्ही तुम्हाला तिचं घर दाखवू शकू. चालेल ना? अहो पण ते म्हणाले की आजच्या आजच घर बघा म्हणून. पण मी सांगते ना तुम्हाला, ऍक्च्युली परांजपेंनी तुम्हाला नंतर यायला सांगितलं होतं. पण काय झालं की पंड्या शेटनी चुकून तुम्हाला सांगितलं आज या म्हणून. अरे देवा, उगाच आमची फेरी फुकट गेली. एक मिनिट ना, मला सांगा तुम्हाला पंड्या शेटनी ऍक्च्युली घराची किंमत किती सांगितली आहे? 50 लाखाला सोडवायचं असं म्हणाले. हा? ठीक आहे, या तुम्ही. काय बोलले? काय बोलले? ते काय म्हणाले हे महत्वाचं नाहीये. मी काय म्हणते ना ते महत्वाचं आहे आता परांजपे. आज नेमकं नेहाच्या लग्नाच्या दिवशीच तुम्ही तिचं घर विकायला काढलं. काय समजतं तुम्हाला? आज थोडक्यासाठी माझ्यामुळे वाचलाय तुम्ही. नाहीतर आज लग्न होण्याआधीच गोंधळ झाला असता. आणि हो, तुम्ही जी घराची खरी किंमत सांगितली आहे ना ती कळून चुकली आहे मला. तर आता मला कमिशन वाढवून द्यायचं, नाहीतर मग तुम्ही आहात आणि मी.